होळी हा सण हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण आहे. या दिवशी वाईटाची चांगल्यावर मात झाली म्हणून हा दिवस साजरा केला जातो. होळी साजरी करण्याची पद्धत ही सगळीकडे वेगळी असली तरी त्यामागील भावना ही एकच असते. होळीच्या दिवशी विशेष नैवेद्य दाखवण्याची देखील पद्धत आहे. आज आपण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. होळीला अनेक ठिकाणी पुरणपोळी दाखवण्याची पद्धत आहे, कारण या काळात हरभरा आणि ऊसाचं पीक काढलं जातं. यापासून तयार केलेला हा गोड पदार्थ म्हणूनच या दिवशी करण्याची पद्धत आहे. हा पदार्थ समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानला जातो. होळीला नारळ देखील अर्पित केला जातो, जो पूर्णत्व, शुद्धता आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. अनेक जण होळीला हरभरे किंवा भाजलेले चणे देखील अर्पित करतात. यामागे नवीन पीक आणि अन्न समृद्धीचं कारण असतं. होळीत गहू आणि इतर धान्य अर्पण करून भरघोस पिकांसाठी देखील प्रार्थना केली जाते. काही ठिकाणी गूळ आणि पोहे हा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. हा गोडवा आणि चांगले संबंध दर्शवतो. याशिवाय फळांचा नैवेद्यही अनेक ठिकाणी अर्पण करण्याची पद्धत आहे.